नमस्कार मंडळी, मी मिळात वारंग माझा सिंधू या युट्यूब चॅनलवरती करतोय तुमचं मनपूर्वक स्वागत. आता मी पोहोचलोय कुडाळ तालुक्यातील नेरूर गाव श्री देव कलेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ स्वतः मालक बाबी कलिंगन यांच्या सदनी मी पोहोचलोय. आणि या ठिकाणी त्यांचे नातू आबा कलिंगन यांनी गणपती जे बनवलाय ते बघण्यासाठी मी खास आलोय. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांनी बनवलेले गणपती आहेत त्यांच्याकडून त्यांच्याकडे चर्चा मी करणार आहे. माझ्यासोबत त्यांचे बंधुराज सुद्धा आहेत. ते आता मला गणपती दाखवतील. ओके, फायनली मी पोचलोय. स्वतः मालक बाबी कलिंगन श्री कलेश्वर दशावतार पारंपरिक नाट्य मंडळ यांच्या सदनी मी पोचलोय. आणि सुरुवातीलाच त्यांना वंदन करून आज त्यांचे चिरंजीव म्हणजेच भाई कलिंगन यांच्या गणेश चित्रशाळेमध्ये मी प्रवेश केलेला आहे. आणि या चित्रशाळेतील मी तुम्हाला दाखवतोय श्री गणेशांच्या मूर्ती. आपण पाहतोय या ठिकाणी शेवटच्या टप्प्याला काम चालू आहे. अशा प्रकारे त्यांचे पुत्र भाई कलिंगन आणि स्वतः मला बाबी कलिंगन यांचे नातू आबा कलिंगन यांनी या मूर्ती तयार केलेली आहे. त्या मी तुम्हाला दाखवतोय माझा सिंधू या यूट्यूब चॅनलवरती. आपण पाहतोय या ठिकाणी ही जी रेखणी आहे ती आपण पाहतोय आबा कलिंगन यांनी स्वतः साकारलेली आहे. गणपतीला आवडणारा पदार्थ म्हणजेच मोदक. मोदक घेऊन विराजी झालेली श्री गणेशांची मूर्ती या ठिकाणी आपण पाहतोय. ही सुद्धा रखणी आहे ती आबा कलिंगन यांनीच केलेली आहे. हातात जो मोदक आहे जशास तसा आपल्याला पाहायला मिळत आहे. तसंच गणपती बाप्पांचं वाहन समजलं जाणारं मूषक वाहन सोबत असताना श्री गणरायांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे या गणेश चित्रशाळेमध्ये. खूप छानरित्या जी रेखणी आहे ती केलेली आहे आबा कलिंगन यांनी. तसंच या ठिकाणी फेटा परिधान केलेली श्री गणरायांची मूर्ती आपण पाहता स्क्रीनवर. ही पण जी रेखणी आहे ती स्वतः आबा कलिंगन यांनी केलेली आहे. स्वतः मालक बाबी कलिंगन यांचे चिरंजीव भाई कलिंगन कलेश्वर दशावतार नाट्य मंडळचे संचालक. आणि यांच्याकडून आम्ही जाणून घेऊया की ही जी आपण गणेश चित्रशाळा जी पाहतोय त्याची नेमकी सुरुवात इतिहास कसा आहे तो त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल भाई काका? नमस्कार, मी भाई कलिंगन.
शाळा सुरू करत असताना आमच्या वडिलांची एक अट होती, म्हणजे कोणती, तर गणपती करण्याला सुरुवात करण्यापूर्वी त्यांची अट म्हणजे एक गणपती जर कोण न्यायला आला, समजा नारळ घेऊन आला, तरी पण त्याला गणपती द्यायचा. कारण त्याची पैशाची तरतूद झाली नसेल तर त्याची गणपतीची चतुर्थीची जी हे आहे ती जी पुढची कामगिरी आहे ती व्हायला पाहिजे. म्हणून वडील आमचे नेहमी सांगत होते, शाळा सुरू करत असताना तुम्ही कोणी आला तर गणपती त्याला द्यायचा. त्याच्यानंतर कोणाचे मुंबईहून पैसे येत आहेत असं म्हटलं तर त्याला गणपती देण्याचं नाकारू नका. आणि गणपती शाळा सुरू करत असताना आणखी एक वडिलांची अट होती की गणपतीचे जे काय दर तुम्हाला सांगायचे असतील ते गणपती न्यायला येणार त्यावेळी सांगू नका. त्याच्या अगोदर पाठ घेऊन आल्याच्यानंतर जे काय पैसे असतील तुमचे, गणपतीची किंमत असेल ते त्याला सांगा. गणपती नेत्यावेळी कोणतीही तक्रार करू नका, अशी वडिलांची इच्छा होती. ते सर्व अटी मी मान्य करून शाळेला सुरुवात केली. शाळा करण्यापूर्वी म्हणजे शाळा करण्याचं कारण मुख्य म्हणजे बाळ कलिंगण हे मुंबईला जात होते गणपती करण्यासाठी. त्यावेळी बॉम्बस्फोट व्हायचे आणि आमची आई नेहमी म्हणायची, माझा एक मुलगा तिकडे मुंबईला आहे. आणि चतुर्थीच्या 1-2 दिवसात ती रडायची जेवणावर बसली की काय. ते वाईट वाटलं म्हणून मी गणपती शाळा मुख्य सुरुवात केली. ते वडिलांच्या आज्ञे करून वडिलांनी सांगितलेल्या सर्व अटी मान्य केल्या. त्याच्यानंतर शाळा सुरू केली आहे. ती आता जवळजवळ 30 वर्ष शाळेला झाली. आता मी चालवत आहे, माझी मुलं चालवत आहेत. त्याच्या अगोदर वडिलांनी सुरुवात केली, थोडीशी आम्हाला मदत केली आणि आता त्यांच्या आशीर्वादाने ही शाळा चालवत काय. आता जवळजवळ गणपतीचं कामं नेमकी पूर्ण झाली. आता थोडीशी आहेत ती चालू आहे. ओके, धन्यवाद. ज्या गणेश मूर्ती आहेत त्या साकारणं म्हणजे त्याच्यासाठी कला तुमच्याकडे अंतर्गत होती की ते तुम्ही शिक्षण कुठे घेतलात, काय सांगाल याच्याबद्दल? मला आवड होती लहानपणापासून गणपतीची. म्हणजे आम्ही सुतारवाडीत शाळा आहे त्या शाळेमध्ये गेलो तर थोडी थोडी माती चोरायची की ते गणपतीवाले आम्हाला पळून लावायचे काय. हे प्रत्येकाच्या बालपणी अनुभव असतात. ते त्यात शाळेत मी मालवणला सुंदर सावनेच्या शाळेमध्ये गेलो. तिथे गणपतीची माती कुटायला सुरुवात केली, म्हणजे त्याचं काम करायला सुरुवात केला. त्याच्यानंतर हळूहळू तिथे थोडंसं काम मला यायला लागलं. त्याच्यानंतर आम्ही घरी येऊन गणपतीचे म्हापणातले वसंत परब यांच्या माध्यमाखाली ते सुरू केली. त्याने आम्हाला पहिले 11 गणपती करून दिले आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे त्यांच्याने आमच्या मदतीने ते 11 गणपती केले. त्याच्यानंतर हळूहळू आमच्या भावाने मदत केली. त्याच्यानंतर आमची मुलं आता मदत करतायत आणि ती शाळा चालू आहे अजूनपर्यंत. म्हणजे ही जी गणेशाची सेवा आहे ती गणेशाची सेवा अखंड अशीच करत राहणार आहोत. अशी माझ्या चिरंजीवाचे मित्र माझा सिंधुदुर्ग मीनानाथ वारंग हे आमच्या घरी येऊन आमचं हे गणपतीचं जे काम आहे ते त्यांनी पाहिलं आणि त्यांनी सर्वांना दाखवलेलं आहे. तर तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवत आहेत त्यांचे मी आभारी आहे. तसेच वसंत देसाई यांचेसुद्धा आभारी आहेत काय. सर्वांचे आभारी आहेत. तसेच तुमच्यापर्यंत पोचले तुमचेसुद्धा आभारी आहेत. पहाडांचेसुद्धा मी बाबी कलिंगणचा मुलगा भाई कलिंगण सर्वांचा आभारी आहे. तसाच या माध्यमातून तुम्हाला जे सहाय्य करता मीनानाथ वारंग यांचे सुद्धा खूप खूप आभारी आहे. आत्ताच आपण भाई काका यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे जे आपण पाहतोय पूर्ण काम खूपच पेंडिंग आहे. चतुर्थी तोंडावर आलेली आहे आणि या ठिकाणी आबा कलिंगण या ठिकाणी रेखणी आहे ती करत आहेत. आपण पाहतोय त्यांना रिक्वेस्ट करतोय की थोडा वेळ आमच्यासाठी द्यावा, जेणेकरून जे रसिक आहेत त्यांना या कलेविषयी जी माहिती असेल ती आपण देऊ शकू. आबा कलिंगण तुमचा थोडा वेळ घेतोय. नमस्कार. तुम्हाला एक असा प्रश्न करतोय की थेट विषयाकडे येतोय कारण आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. चतुर्थी एकदम अशी तोंडावर आलेली आहे. ही जी मूर्तिकला आहे गणेश चित्र ती तुम्हाला आवड कशी व केव्हा निर्माण झाली? पहिला प्रश्न. लहानपणापासूनच मला गणपतीची आवड होती आणि आमच्या घरातच गणपतीची शाळा असल्यामुळे छोट्या छोट्या मूर्ती बनवायच्या आणि कुठेही जागा भेटेल तिथे नेऊन ठेवायच्या. काळशाचे पेंटर हाती गणपती घालण्यासाठी यायचे आमच्या इथे आणि ते ज्यावेळी यायचे त्यावेळी माझी शाळेला सुट्टी असायची.
मी अगोदरच माझे भाऊ वडील मला सांगायचे की उद्या काळशाचे बेंटर गणपती घालायला आहे ना, की आपण उठण्या अगोदरच नाटकं करायला सुरुवात करायची, म्हणजे पोटात दुखतंय. बरोबर. हां, मग की पप्पांना कळायचं की याला जायचं नाही, ते गणपती घालायला येणार ते बघायचं आहे. मग मी सुट्टी मारायचो. मग ते ज्याप्रमाणे शाळा सुरू तिकडे झाली की माझ्या पोटात दुखायचं बंद झालं, बरोबर. की ते कसे गणपती घालतात, ते काय करतात, आणि त्यांच्या ते बघून बघून नंतर मी हाती गणपती घालायला सुरुवात केली. आणि त्यावेळीपासून पहिल्यापासून आवड असल्यामुळेच ते आवड असली की सवड मिळते आमच्या मालवणी बरोबर. भाषेप्रमाणे. त्याप्रमाणे माझ्या अंगी असलेली कला, त्या कलेश्वराच्या आशीर्वादानं मी त्याला उजाळा देत गेलो. मग मला तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे की हे मातीकाम तुम्ही शिकलात शाळा चुकवून, हं. तर नंतर हे जे रेखणी काम आहे, महत्त्वाचं काम जे आहे रेखणी, हां. ह्याची सुरुवात तुम्ही कधी आणि कशा प्रकारे केलात? माझा भाऊ शांती कलिंगण, त्यावेळी प्रथम बाळाकाका आमचे गणपती करायचे. आणि बाळाकाका गणपती करायचे, त्यानंतर 2 शाळा झाल्यानंतर माझे वडील कुणालाही आणायचे आणि म्हणजे असं आणून रेखणी वगैरे करून घ्यायचे. जे आपा चव्हाण हे शेडिंग करण्यासाठी यायचे. आणि त्याच्यानंतर असं करता करता एकदा आमच्या भावानं एका छोट्या गणपतीची रेखणी केली होती. ती रेखणी आपा चव्हाण यांनी पाहिली आणि त्यांनी सांगितलं की ही रेखणी बरोबर आहे. मग त्यावेळी त्यांनी सांगितल्यानंतर शांतीने आमच्या रेखणी करायला सुरुवात केली. शांतीने रेखणी केल्यानंतर मला आवड होती. एक गणपती मी घालायचो दरवर्षी आणि त्या गणपतीची रेखणी मी करायचो. मग हळूहळू त्याच्याबरोबर राहून, आता शिकायचं असेल तर पोटात घुसावं बरोबर. लागतं ना, मग त्याच्याबरोबर राहून नखं केली, सुळे रंगवले, डोळ्यात पांढरा कलर भरला. आणि हळूहळू त्याला ज्यावेळी कळलं की माझ्या हाताला आता व्यवस्थित वळण वळण आलंय. की तो काय करायचा, हे 2 गणपती आहेत, हे 2 मोठे गणपती आहेत. बरोबर. हां, म्हणजे घरातून मला परमिशन नव्हती गणपती बरोबर. घ्यायला सुद्धा, म्हणजे आई वडील परमिशन नाही द्यायचे. मग मी रेखणी करतोय कळल्यानंतर त्याला बडबडायचे. कळलं ना, मग तो बरोबर. काय करायचा, हे 2 गणपती आहेत ना, इथे तो बसलाय रेखणी करायला, हां. हे 2 त्या गणपतीच्या मागे एक गणपती ठेवायचा असा बरोबर. बॅक साईडला. हां. या गणपतीचा म्हणजे तिकडून इकडे बघितल्यानंतर मी दिसला नाही रेखणी बरोबर. करताना. मग तसा तो बसून मला रेखणी करायला शिकली त्याने. म्हणजे आणि तो नंतर- खरा पाठीराखा हां, तुझ्यासाठी. म्हणजे दशावतारात म्हणा किंवा गणपती क्षेत्रात म्हणा, म्हणजे प्रथम त्याच्यामुळेच मी दशावतारात आणि गणपतीत मी अजूनही आहे. आणि त्यावेळीपासून रेखणी मी सुरुवात केली आणि मग मी यूट्यूबवर व्हिडिओ बघून किंवा आणि चांगले व्हिडिओ बघून नंतर माझ्या सुधारणा मी करत गेलो. माझं अजून कसं चांगलं होईल. एका वर्षी अशी घटना घडली की आम्ही जरा वेगळ्या पद्धतीचा पेन बत्तरीचा आम्ही बॉडी कलर बनवला होता. तो जरा पिवळसर झाला. बरं. त्यानंतर लोकांची प्रतिक्रिया वेगळी आली. मग असं जात गेलं. मग लोकांना काय आवडतं. अनुभवातून शिकत. त्याच्यानंतर एक गणपती असा होता की त्याने सांगितलं की मला असाच करून हवा. बरोबर. त्यावेळी आमचं एवढं पेंटिंग, म्हणजे आता सुद्धा काहीच नाही आहे, पण त्यावेळी एवढं पेंटिंग नव्हतं. आम्ही येलो कलर मारायचो, म्हणजे चिकू कलरमध्ये आम्ही पेंटिंग करायचो, बॉडी कलर. मग तो गणपती त्याला आम्हाला असाच हवा. त्यावेळी आम्ही खूप बडबडलेलो त्याला की असंच कसं भेटेल. बरोबर. ते आर्टिस्ट असतात, त्यांनी पेंटिंग केलेलं असतं, बरोबर. आम्हाला शक्य नाही. मग त्यावेळी ते असं जाऊ म्हणून आमच्या वडिलांनी तो बॉडी कलर तयार केला, असाच होता गुलसर, आणि त्याला शेडिंग केलं जसं होतं तसं. तो आम्हाला गणपती पूर्ण शाळेत तो चांगला वाटायला लागला. मग त्याच्या दुसऱ्या वर्षीपासून आम्ही पुन्हा बॉडी कलर बदलला. तो आता अजूनपर्यंत असा बॉडी कलर. म्हणजे हा युट्यूबवर ते तारक कांबळी बरोबर. यांचे व्हिडिओ बघायचे किंवा असे दिग्गज विशाल शिंदे यांचे बरोबर. व्हिडिओ बघून मी माझ्या रेखीने सुधारणा केली, माझ्या पेंटिंगमध्ये सुधारणा करत गेलो. आता वडिलांच्या नंतर गणपती मी, माझा भाऊ ओंकार कोरगावकर म्हणून एक असतो, माझ्याच बरोबर असतो, प्रसाद कलिंगण, असे सर्वजण मिळून आम्ही करतो. दीपक लिंगे बरोबर. आणि माझी बायको सुद्धा या गोष्टीला म्हणजे सहकार्य करते. बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला असा प्रश्न की आता आपण पाहतोय की जास्तीत जास्त काम जे आहे ते व्याप आहे तो वाढत चाललेला आहे. त्यासाठी लोक किंवा जे मूर्तिकार आहेत ते जास्तीत जास्त साच्यातील गणपती करण्याचा प्रयत्न करत असतात. ह्याला पर्याय आहे, कारण वेळ त्यांच्याकडे खूपच कमी असतो. तर तुम्ही साच्यातले आणि हाती गणपती वगैरे बनवता काय? हाती पण गणपती? हो, हाती पण गणपती बनवतो. कलाकार हा आपल्या दृष्टीने योग्य कसं होईल. आता वेळ यावर्षी आता पाहिलं असेल तर आपल्याजवळ अवधी कमी आहे. बरोबर. आणि या अवधीत नाही म्हणायला गेलं तर 65 गणपती असतात माझ्याकडे. बरोबर. ते 65 गणपती जाणं गरजेचं आहे. बरोबर. आपल्याजवळ माणसं आहे. मग तो अवधी कमी आहे. मग त्या अवधीत हा गणपती जर करायचा झाला तर हा साच्यातनं काढून फक्त याला 1 ते 1.5 दिवस लावू शकतो साच्यातनं बरोबर. काढल्यानंतर. बरोबर. पण तो जर हाती गणपती घालायचा झाला तर 1 दिवस पूर्ण त्याची पिढी घालावी लागते. बरोबर. 1 दिवस गेला. दुसऱ्या दिवशी त्याला पूर्ण एवढून इथं
उभा करावा बरोबर. लागतो. बरोबर 2 दिवस झाले, त्याच्यानंतर हात, बरोबर सोंड एका दिवसात झालं, 3 दिवस गेले, त्याच्यानंतर त्याला फिनिशिंग करणार, बरोबर. दागिने घालणे म्हणजे किती दिवस गेले. ते वेळ खूपच कमी होतो. करून लोकांची डिमांड असते, दिलंच पाहिजे, नाही. बरोबर पण आता लोक काय करतात, नागपंचमीला येतात, पाठ देतात आणि सांगतात की मला असा गणपती हवा. तो बरोबर. शक्य होऊ शकत नाही. तर बरोबर. कुठल्याही कलाकार असू द्या, मी तर म्हणेन हाती गणपती करायला उलट आपल्या हातातील कला लोकांना दाखवायला भेटते, उलट आपले हात साफ होतात. पण अवधी कमी असल्यानंतर ते शक्य होत नाही, आणि याच्यासाठी आम्ही साच्यातल्या जास्तीत जास्त मूर्त्या करण्याचा प्रयत्न करू. आणि हे जे रंगकाम आहे ह्यासाठी तुम्ही एक स्वतः दशावतार कलाकार आहात. दशावतार कलाकार म्हटल्यानंतर आपला जो चेहरा असतो, मुख असतं, ते स्वतः रंगवायचं असतं आणि बरोबर आहे. प्रेक्षकांसमोर यायचं असतं. हा. ह्या कलेशी संबंध कशा प्रकारे, म्हणजे काय पहिल्यांदा दशावतार की या ठिकाणी तुमचं लक्ष होतं स्टार्टिंगला? सांगायचं झालं तर आता प्रत्येक कला प्रत्येक जागेवर श्रेष्ठ बरोबर आहे. आहे. पण दशावतार हा वेगळा भाग राहतो बरोबर आणि गणपती हा वेगळा भाग राहतो. कालच एक व्यक्ती माझ्या शाळेत आली, ती म्हणाली की प्रत्येक दशावतारी कलाकारांचे गणपती बघितले आणि तुझे पण गणपती बघितले. सगळ्यांचे गणपती चांगलेच असतात, जो तो आपल्या परीने चांगलंच करतो. करत. पण तुझ्या गणपतीत दशावतारी पेंटिंग दिसत नाही. हां म्हणजे बरोबर काही कलाकार असतात ते दशावतार टाईपच गणपतीचं पेंटिंग करतात. बरोबर ते तुझ्या गणपतीमध्ये माझा मोठेपणा त्याने सांगितलं, ते सांगतोय, बरोबर मला सवय नाही. तर त्याने सांगितलं तेच, की तो सांगतो की तुझ्या गणपतीमध्ये ते दशावतार पेंटिंग दिसत नाही, रेग्युलर पेंटिंगच वाटतं. दशावताराची आवड ही पहिल्यापासूनच आहे. दशावताराची पण आवड आहे, गणपतीची पण आवड आहे. दशावतार कुठे असल्यानंतर गणपतीचं काम चालू असेल तर मी दशावतार नाटक बघण्यासाठी सुद्धा जातो, आणि मी कधी राहतच नाही घरात. बरोबर. दशावतार असल्यानंतर माझं नाटक नसणार तेव्हाच घरात. पण नाटक चालू असताना जर का कोणी गणपती करत असेल तर तिथे सुद्धा मी धावत जातो. म्हणजे दोन्ही गोष्टी अशा आहेत जिथे मालवणी माणसाचं हृदय धावणारच. बरोबर. हा आता जे तू बोललास त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला होता. माणगावमध्ये एक नाटक झालं होतं आणि त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती त्या कुंभार जे मूर्तिकार आहेत त्यांनी केली होती. त्या ठिकाणी नाटक संपल्यानंतर तू त्यांची जी रेखणी आहे त्याचा योग्य प्रतिसाद त्यांना दिला होतास, मला आठवतं आहे. याला म्हणतात एक खरा कलाकार. त्यानंतर एक प्रश्न तुम्हाला करतोय की आता हाती गणपती किंवा साच्यातील गणपती आहेत, तर हे जे पूर्ण आहेत ते तुमच्याकडे आहेत ते मातीचे गणपती, कुठल्या मातीचे गणपती तुम्ही? शाडू माती. शाडूमध्ये. हा. आणि दुसरी जी लोकल हा, माती असते शेतात भेटते ती. ती. पण ह्या मातीच्या आणि POP ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मातीचा गणपती आणि POP यावर सांगायला बरंच काही. अगोदर जर शास्त्राचा विचार केला, वेदशास्त्राचा विचार केला, तर पार्वतीने आपल्या मळीपासून गणपती केला होता, बरोबर POP पासून गणपती केला नव्हता. मग त्या मळीचा आणि या मातीचा काहीतरी संबंध आहे. आपला जन्म सुद्धा, आता जन्म झाला आईच्या पोटातून, जाणार बरोबर. आपण मातीतच, बरोबर. बरोबर मातीशी आपलं नातं आहे, बरोबर POPशी आपलं नातं नाही. मातीचा गणपती आता विसर्जन केल्यानंतर लगेच एका दिवसात विरघळला जातो, बरोबर पण POPचा विरघळला जात नाही. विरघळला जातो, नाही जातो, पण तो कुठे? जर त्याला झरा असेल, वाहतं पाणी असेल आणि बरोबर. तिथे जर त्याचं विसर्जन केलं असेल तर तो त्याच्या सांध्यात पाणी म्हणजे घुसून ते पाणी त्याच्यानंतर त्याचा, पण तो नाही म्हणायला गेला 3-4 महिने लागतात. बरोबर एका जागी स्थिर असलेल्या पाण्यात जर का त्याचं विसर्जन केलं तर 1.5 ते 2 वर्ष तो गणपती पाहायला भेटतो. फक्त त्याचा गेला तर रंग जातो बरोबर आणि काहीच जात नाही. पण या मातीचं असं वैशिष्ट्य आहे की हा गणपती कुठेही विसर्जन करा, एका स्थिर जागेवर विसर्जन करा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करा, त्याचं योग्य त्या रीतीनंच विसर्जन हे होतं. शास्त्रानुसार आणि सगळं. शास्त्रानुसार सुद्धा पाहायला गेलं तर मातीचाच गणपती हवा. दुसरी गोष्ट म्हणजे मातीचा गणपती म्हटल्यानंतर मातीचा गणपती याचं शास्त्राचे उदाहरण झालं संलग्नच आहे. पण POPमुळे वातावरणात, हवामानात प्रदूषण होतं बरोबर आणि त्याच्यामुळे माझं तर मते त्याला धंदा म्हणतात ना. दुसऱ्याकडून आणलेला POPचा गणपती आणि तो इथून आणायचा म्हणजे त्याला धंदा करणं जातं. बरोबर. हे आपलं गणपती आहे, आवड म्हणून करायचं आहे, कला 4 गणपती जोपासायची करायचे, आहे. पण ते आपली कला त्यातून दाखवायची आहे. दुसऱ्याकडून तुमची कला जर कमी आणून इथे विक्री केला तर धंदाच झाला ना. आपल्याला धंदा बरोबर. नाही, श्रद्धेने त्याचं पूजन करायचं आहे, श्रद्धेनं त्याची सेवा करायची. ही सुद्धा सेवा आहे. आम्ही गणपती करतो 2-3 महिने एका जागी बसून, म्हणजे त्याचंच नाही म्हटलंच तर नवविधा भक्तीतील एक भक्तीच झाली ना. बरोबर आणि त्याच्यामध्ये मी तर म्हणेन POPचा गणपती वापरण्यापेक्षा मातीचा गणपती न्यायला काही कठीण नाही. POPचं एक फक्त फायदा असतो की कमी रेटमध्ये बसतो, बरोबर हलका असतो, बरोबर याचा फक्त एकच फायदा. पण मातीचा गणपती संजीवनी टाकल्यानंतर जे त्याला ते, आणि POPच्या गणपतीचा म्हटल्यानंतर आपल्या हातातील कला
ही लोकांसमोर प्रदर्शित केली पाहिजे. बरोबर. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी ती कला असताना सुद्धा आता सिंधुदुर्गातील दिग्गज कलाकार आहेत, हाती गणपती बरोबर. चांगल्या पद्धतीने घालणारे आहेत. मग ते त्यांच्यामुळे कुठे आता लोकांचं जर का दृष्टिकोनातून बघायला गेलं तर लोक आता पीओपीकडे आकर्षित झालेले आहेत, बरोबर. हलका गणपती म्हणून. पण ती एका त्या कलाकाराच्या हाताची कला आहे, त्या कलेला कुठेतरी वाव दिला पाहिजे. आणि याच्यासाठी मी तर म्हणेन, माझ्या तर मतानं म्हणेन, बरोबर. ती विरुद्ध गोष्ट द्या, माझ्या तर मतानं म्हणेन पीओपीपेक्षा मातीचा गणपती हा योग्य आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही हे जे काही आपल्या गणेश चित्रशाळेविषयी काही जे काही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमचे धन्यवाद. कारण एवढ्या लांबून काल सुद्धा तुम्ही आलेला आहात. बरोबर. काल तुम्हाला म्हणजे वेळ द्यायला भेटला नाही, पण पुन्हा एकदा एक आपुलकीची ओढ असते, माणसाने माणसाशी, माणसा समवागणे. बरोबर. त्याप्रमाणे तुम्हाला एक आमच्याबद्दल आस्था आहे, आमच्या कंपनीबद्दल. आणि मी तुमचं खूप निरीक्षण केलं की आमच्या कंपनीचं कुठेही नाटक असू दे, बरोबर. एक हितचिंतक म्हणून माझा मित्र, एक म्हणजे कसं असतं, कलाकार म्हणून आम्ही सगळ्यांच्या हृदयाकडे पोचतोच. बरोबर. पण जे आपल्या कोकणातील लोक बाहेरच्या देशात आहेत, परदेशात आहेत, बरोबर. त्यांच्याजवळ आम्हाला पोचायला भेटत नाही. बरोबर. मग ती आपली कला, त्या कलेत तुम्ही नसताना सुद्धा आपली कला यूट्यूब, सोशल मीडियाच्या मार्गे किंवा फेसबुक, इंस्टाग्रामच्या मार्गे तुम्ही प्रसारित करता आणि लोकांसमोर आम्हाला पोचवता. बरोबर. यात मी तर म्हणे आमच्यापेक्षा ते तुम्हाला श्रेय जातं. आणि त्याबद्दल तुमचे मी खूप खूप आभार मानतो. माझ्या संपूर्ण टीमच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार. एवढ्या लांब तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जे व्हिडिओ बघता आहात ते माझे हितचिंतक, माझे मित्र, तुम्ही माझा सिंधुदुर्ग या माझ्या चॅनलला, तुमचा चॅनल, आणि त्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. धन्यवाद. आता आपण पाहतोय या शाळेतील अजून गणपती, मगाशीच मी दाखवला मोदकाचा जो स्वीकार केलेला आहे, असे गणेशरायांची मूर्ती या ठिकाणी पाहतोय. आणि या ठिकाणी त्यांचे हितचिंतक या ठिकाणी खास सोनेरीचं जे काम करण्यासाठी पूर्ण गणपतींना हेच सोनेरी देतात. बरोबर ना? होय. नाव काय तुमचं? दीपक लिंगे. दीपक लिंगे या ठिकाणी सोनेरी देण्याचं काम करत असतात, आपण पाहतोय. तदनंतर आपल्या सिंधुदुर्गाचे युवा खलनायक शांती कलिंगन यांच्याकडे मी जातोय. आपण पाहतोय ते आता रेखणीचं काम करत आहेत. त्यांनी एकदा काम हातात घेतलं की ते पूर्णरित्या मनस्थिर करून कोणत्याही विषयाचा त्यांच्याकडे त्यांचा विचार मनात नसतो, फक्त काम आणि काम. तर आत्ता आपल्यासोबत शांती कलिंगन आहेत. त्यांना विचारूया की आत्ताच मी आबा कलिंगन यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी त्यांनी तुमचा उल्लेख केला की कारण रेखणी जी आहे ती तुमच्यामार्फत ते शिकलेले आहेत. मी आता तुम्हाला प्रश्न करतोय की तुम्ही रेखणी केव्हा आणि कशा प्रकारे शिकलात? मी शिकलो काकांचं बघून, म्हणजे आमचं बाळा काका रेखणी करायचे, हां. त्यांचं बघून आम्ही शिकलो. पण आम्हाला ते आत म्हणजे इथं गणपती करताना इकडे यायला द्यायचे नाही. ओके. हां, पण आम्हाला सुद्धा इच्छा होती, आम्ही सुद्धा काहीतरी करू. बरोबर. आणि त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा दुसरी शाळा म्हणजे त्यांच्या घरी निर्माण चालू केली, त्यावेळी इकडे माझ्या वडिलांना सुद्धा वाटलं आपण चालूच ठेवूया. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही वडील माझे पेंटिंग काम करायचे पूर्ण, बाई कलिंगन. बरोबर. आणि मी फक्त रेखणी काम करायचो, बाकी इतर म्हणजे मातीकाम वगैरे करायचो, पण पेंटिंग नाही. पेंटिंग माझे वडीलच करायचे. आणि हा माझा लहान भाऊ आबा कलिंगन, तो असा थोडीशी माती घेऊन जायचा. बरोबर. छोटे छोटे गणपती करायचा. बरोबर. कुठे नेऊन असं कोपऱ्यात लपवून ठेवायचं. बरोबर. आणि आला ना की म्हणजे शाळेतून आला बरोबर की त्याला पाणी मारायला घ्यायचा. बरोबर. हां, ते असे नितळच करायचा, पाणी मारायला बरोबर सुरुवात करायचा. एकदा माझ्या आजोबांनी सांगितलं त्याला, आणि गणपती पाण्यामध्ये म्हणजे आमच्या समोर ओळ आहे ना, बरोबर, तिकडे नेऊन सरळ पाण्यात ठेव आणि तिथे काय ते पाणी बरोबर कायम पाण्यात ठेवत असल्यामुळे तिकडेच नेऊन ठेव. बरोबर. तर याला आमच्या इकडे गणपती चित्रशाळेमध्ये ना याला कोण देत नव्हतं. तर मी याला गपचूप चल तू ये रात्री
आपण हे करूया, बरोबर. हे कर बघूया नंतर प्रयत्न काय म्हणजे हो, काय त्याच्या होईल. अंगी असणारी तळमळ पाहून हा, तुम्हाला काहीतरी- तसं वाटलं. काहीतरी आपण दोघांनी मिळून करूया बरोबर की तो करायचा. मला हळूहळू चांगलं वाटलं, मी त्याच्याजवळ सोपवलं. बरोबर आणि दुसरी गोष्ट, आता म्हणजे उत्तम कलाकार झाला बरोबर जे गणपती शाळेतला. त्याच्याप्रमाणे अजून एक त्याच्याबद्दल सांगायचं तर, नाटकांमध्ये सुद्धा याला घेऊन जायचे नाही, बरोबर मीच घेऊन जायचो. बरोबर तू काम करायचं, बरोबर. हे नाही जमलं ते करायचं. म्हणजे खरी पण- प्रेरणा तुझ्याकडून. माझ्याकडून म्हणजे मी त्याचा बरोबर. गुरु नाही, बरोबर गुरु आमचे वडीलच बरोबर सर्वांचे. बरोबर ते हे नाही करायचे त्यावेळी accept त्यावेळी. नाही करायचे. बरोबर. पण ती पण ज्यावेळी त्याच्या अंगातली भूमिका समजली, हां त्याच्यानंतर त्यातला कलाकार हां म्हणजे ह्या बाबतीत गणपतीच्या बाबतीत म्हणा किंवा दशावतार. कलाकार दशावतार बरोबर. बाबतीत म्हणा, तो जागृत झाला आणि तेव्हापासून हे सर्व काम तोच करतोय. बरं. म्हणजे एक चांगल्या प्रकारची प्रेरणा देत त्यांना तुम्ही पुढाकार देत राहा. पुढाकार दिला आणि चांगल्या प्रकारे काम करतोय तो. बरोबर मी फक्त त्याला साथ देतो. त्याला ज्यावेळी कुठंतरी कमतरता भासेल त्यावेळी तो मला विचारतो, त्यावेळी मी त्याला सांगून तो आपलं काम करतो. ओके. धन्यवाद. खूप छान माहिती दिलात. तसंच या ठिकाणी आता आपण पाहतोय या कलेची आवड असणारा एक बाल कलाकार, त्याच्याशी आपण चर्चा करूया. नाव काय तुझं बा? ओमकार. म्हणजे काय तुला ही जी आवड आहे, पूर्ण नाव सांग. ओमकार कोरगावकर. ओमकार कोरगावकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बालकलाकार. या ठिकाणी जी उंदराची जी सोनेरी आहे ती देण्याचं काम करतोय. त्याच्याशी आपण थोडीशी चर्चा करूया. ही जी आवड आहे ती तुला केव्हापासून आणि कशी काय? मला पहिली आवड होती, पण मला असा आवडी या कामात असा प्रोत्साहन देणारं कोणच नव्हतं ना. हां तेव्हा मी ते खाली इकडे कलिंगणाकडे एक असं बघायला म्हणून यायला लागलो. तेव्हा आबादाने शांतीने मला हां. सांगितलं, काय तर तुला शिकायचं असेल, हां. तुला काय करायचं असेल तर कर. बिंदास. मग त्याने थोडे मला हरताळ काढायला दाखवल्या. बरोबर. नंतर हळूहळू गणपतीत यायला सांगितलं. हां गणपती मागून साफ करायला, बरोबर. finishing, बरोबर. थोडं शिकवलं. आता मी त्यांच्याच हाताखाली पेंटिंग वगैरे सगळं करतो. ओके. म्हणजे खूप छान. म्हणजे खरं तुला त्यांनी प्रेरणा दिली. हो. या ठिकाणी आपण पाहतोय ओमकारला. मी तसंच तुला एक प्रश्न विचारतो की दशावतार जी नाटकं असतात त्यामध्ये पण तू खूप छान त्यांना मदत करत असतो. त्याच्यामध्ये पण तुला आवड आहे की काय? हो, त्याबद्दल मला फक्त पहिलं काहीच माहीत नव्हतं. हां. पण आबादाबरोबर आम्ही यायला लागलो. त्याच्यानंतर मी त्यांचं कशी वर्तणूक म्हणजे ते कसे नाटकात काम करतात, हां. कसं त्यांचं पेंटिंग असतं, बरोबर. ते सगळं पाहिल्यानंतर मला पण त्याच्याबद्दल आवड निर्माण झाली. ओके. मी पण त्यांच्याबरोबर जाऊ लागलो. ओके. म्हणजे भविष्यात तुला त्या क्षेत्रामध्ये काम करायची काय म्हणतात ती आवड. इच्छा आहे. निश्चितच या कलेश्वर दशावतारमध्ये मला पण एक आढळून आलं आहे की जी दशावतार कला आहे त्याची बालवाडी जी आहे ती कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ स्वतः मालक बाबी कलिंगन या कंपनीशी आहे असं मी मुद्दाम तुम्हाला सांगू इच्छितो आहे. आणि त्या बालवाडीमध्ये जी शिक्षण घेण्याचं काम ओमकार निश्चितच करणार आहे आणि पुढे भविष्यात तुला निश्चितच हे तुला त्याप्रमाणे सहकार्य करतील अशी मला आशा आहे. खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी ही गणेशांची मूर्ती पाहतोय. तसंच मी काल संध्याकाळी आलेलो, त्याच्यानंतर आज पण आलो आहे आणि या ठिकाणी मला यांचे शेजारी पाहायला मिळत आहेत. वसंत नाव त्याचं आहे. त्याला मी विचारतो की आता हे 2 दिवस मी तुला बघतो आहे नेहमी, कारण आम्ही पण बालपणी असं आजूबाजूच्या जे गणपती शाळा असतात त्या ठिकाणी आम्ही जात असतो. तुझा काय अनुभव आहे याविषयी, काय सांगशील? नमस्कार. मी या ठिकाणी सांगू शकतो की माझ्या वाडीची कला आहे आणि कलिंगण कुटुंबीय साऱ्या जगतावर प्रेम करते आणि सर्वांना माहीतच आहे की कलिंगण कुटुंब एक जशा तरी कला असेल किंवा गणपती शाळा मूर्ती असेल ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी जोपासत आहे. आणि मला या वाडीत गणपती बघण्याची इच्छा होती आणि मग मला या ठिकाणी परत यावंसं वाटत राहतं. परत मुद्दाम यावंसं वाटतं आणि तिकडून माझं जाणं येणं असतं रोज आणि मला इथे यावंसं वाटतं आणि मला ही संधी मिळते गणपती पाहण्याची. मला मी यांचं कलिंगण कुटुंब आणि माझं या ठिकाणी भाग्यच समजतो. ओके. धन्यवाद. म्हणजे ही जी कला आहे ती जवळून पाहायला मिळते. नक्कीच.
अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल तर आबा कलिंगन यांनी ज्या काही मूर्ती घडवल्या आहेत त्या मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाच असेल. आता मी रजा घेतो आहे. पुन्हा एक नवीन कंटेंट घेऊन तुमच्यासोबत येणार आहे. मिनानाथ वारंग. तोपर्यंत बाय बाय.